दंडोत प्रणाम. मायबापो, सतत परमेश्वराचं चिंतन करणाऱ्या माणसाची मती परमेश्वरानं श्रीकृष्ण महाराजानं फार मोठी गायलेली आहे. ते म्हणतात, अर्जुना, जे वेदानं जे पुण्य मिळत नाही ते सतत परमेश्वराच्या चिंतनानं मिळते. जो यज्ञानं पुण्य मिळत नाही ते सतत परमेश्वराचं चिंतन केल्याने होतं. वेदेशी तपानं जे पुण्य मिळत नाही ते सतत परमेश्वराचं चिंतन केल्यानं पुण्य मिळते. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्य फलं प्रदिष्टम आतेति तत्सर्वमिदमिदित्वा योगी परम स्थानम उपेति चाद्यम. ते म्हणले, योगी म्हणजे सतत परमेश्वराचा चिंतन करणारा माणूस जो आहे ना, वेदाला यज्ञाला तपाला उल्लंघून पलीकडे जातो आणि परमेश्वर प्राप्ती त्याला होते. मायबापो, तुम्ही सतत परमेश्वर चिंतन करत राहा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. आणि शक्य झालं तर सबस्क्राईब करा अशी तुम्हाला विनंती करतो. दंडोत प्रणाम. दंडोत.